नमस्कार, गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। एकच सदनिका अनेकांना विकून केली फसवणूक। झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए या कहावतीप्रमाणे पेण शहरात अनेक ठग आयडियाची कल्पना लावून सर्वसामान्यांना फसवताना दिसतात। एकच सदनिका अनेकांना विकण्याचे प्रकार पेणमध्ये वारंवार घडत असताना पुन्हा एकदा हाच प्रकार घडला आहे। शुभांगी बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे मालक सिद्धेश्वर राजाराम पाटील यांनी शुभा रेसिडेन्सी मध्ये एकच सदनिका अनेकांना विकून फसवाफसवी केली आहे। असे एकूण 8 जणांना सिद्धेश्वर पाटील यांनी टोपी घातली आहे। यातील बरकत अली मंसूरी, मोहम्मद अली शेख, मुबारक हुसेन यांनी आपला रीतसर तक्रारी अर्ज पेण पोलीस ठाण्यात दिला असून त्यांनी आपली करुण कहानी गरजा रायगडला सांगितली। 101 नंबर का रूम बुक किया सर और पैसा दिया। फिर 2 महीने के बाद में वो आदमी ने मोबाइल बंद किया और कांटेक्ट नहीं किया और पैसे के लिए देना भी था और था उसको पैसा, उसके लिए भी और इसके लिए भी, और ना फ्लैट देने को राजी है ना पैसा देने को राजी। हमने बहुत कोशिश किया लेकिन वो आदमी मोबाइल बंद किया और फोन उससे कांटेक्ट हुआ ही नहीं सर। हम लोग को 6-7 महीने से फंसा के रखा है। याच्याप्रमाणे दुसरा एक माणूस आहे, त्याची सुद्धा अवस्था हीच केली, त्याच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत। मैं 302 नंबर अपना ब्लॉक है, हमने ब्लॉक लिया था। क्या नाम क्या है तेरा? मुबारक हुसैन। मैं 302 नंबर ब्लॉक है, हमने लिया। उसके बाद 2 महीने के बाद हम लोग पेमेंट करने के लिए गए दूसरा, तो उन्होंने अपना मोबाइल बंद कर लिया। हम लोग फ़ोन लगाते हैं, ऑफिस में जाते हैं, ऑफिस भी नहीं आता है। 2 महीने से ऑफिस भी बंद करके रखा है। हम लोग बार बार जाते हैं, फ़ोन लगाते हैं, फ़ोन से भी उसका कॉन्टॅक्ट नहीं हो पा रहा। तुम्ही पाहिलं तर अशी आणखी 6 जण आहेत की ज्यांच्याकडनं पेमेंट घेतलंय परंतु त्यांना ब्लॉक द्यायला तयार नाही आहे। आणि ह्या जागेचा मालक कुणीतरी परेश पाटील आहे आणि बिल्डर हा सिद्धेश पाटील आहे। सिद्धेश पाटील काय कोली काय असं सर्व झोलझालच आहे त्याच्यामध्ये। तर बऱ्याच जणांना त्यांनी फसवलेलं आहे आणि ह्या लोकांनी आता पोलिसला पण तक्रार केलेली आहे। तर बघूया असे किती जणी जरी पेणमध्ये येतात, झोलझाल करतात, सर्वसामान्यांना फसवतात आणि एकाचा ब्लॉक दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला आता विकलं जाते। आताच आम्ही 101 नंबरच्या ब्लॉक मध्ये गेलो, तिथं एक लिहिलेलं आहे संजीवन भोईर म्हणून असं नाव लिहिलेलं आहे, त्याचा नंबर आहे। कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्याबरोबर नोटरी साधारणतः 2018 ला केले असं तिथं लिहिलेलं आहे। आणि माझ्याजवळ जे आहे ती साधारणतः ही नोटरी झालेली आहे डिसेंबर 2024 ला या लोकांबरोबर। याचा अर्थ हा कोणी बिल्डर सिद्धेश पाटील यांनी वारंवार लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे। शुभा रेसिडेन्सी मध्ये सदनिका बुकिंग सुरू असताना प्रत्येकाने 1 लाख रुपये देऊन अनुक्रमे पहिला मजला 101 क्रमांकाची सदनिका, तिसरा मजला सदनिका क्रमांक 301, तिसरा मजला सदनिका क्रमांक 303 अशा 625 चौफूटच्या सदनिका बुक केल्या होत्या। त्यानुसार वकिलामार्फत नोटरी देखील केली होती। इथपर्यंत व्यवहार सर्व ठीक होता। त्यानंतर दुसरा हप्ता देण्यासाठी सिद्धेश्वर पाटील यांच्याकडे हे तिघे गेले असता त्यावेळेला सिद्धेश्वर पाटील यांनी पैसे घेण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली। फोन केल्यास फोनवर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। असं का करतोय अशी माहिती या तिघांनी घेतली। त्यावेळेला भयान वास्तव्य समोर आले। सिद्धेश्वर पाटील यांनी यातील 101 क्रमांकाची सदनिका आणि 303 क्रमांकाची सदनिका या अगोदर दोघांना विकलेली आहे, तर 301 ची सदनिका ही एकाला विकली आहे। एकंदरीत नोटरीचे आमिष दाखवून सिद्धेश्वर पाटील यांनी इतरही 6 जणांना असंच फसवले असल्याची तक्रार ग्रामपंचायत वडगाव मध्ये झाली आहे। गरजा रायगड सात संवाद नागरिकांना आवाहन करत आहे, जर अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असेल तर गरजा रायगड सात संवादशी संपर्क करा। योग्य ती मदत गरजा रायगड आपल्याला करेल। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।